नमस्कार, मी माधुरी आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण हिवाळ्यामध्ये तुळशीची काळजी कशी घ्यावी हे बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुळशीला जास्त थंडी मानवत नाही आणि यामुळे हिवाळा येताच तुळशीची रोपटे खराब होऊ लागतात किंवा पाने गळायला सुरुवात होते। थंडीच्या दिवसामध्ये तुळशीच्या रोपाला फारशा पाण्याची गरज नसते, यामुळे तुळशीच्या रोपाला नियमितपणे पाणी न देता जेव्हा कुंडीतील माती सुकलेली दिसेल तेव्हाच तुळशीच्या झाडाला पाणी द्यावे। तुळशीला जर जास्त पाणी झाले तर मुळांना बुरशी येऊ शकते। तुळशीच्या झाडाला जास्तीत जास्त उजेड मिळेल अशा ठिकाणी ठेवावे। दिवसाला 6 ते 8 तासाचे ऊन तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी पुरे आहे। जर तुम्ही तुळशीचे झाड खिडकीजवळ ठेवले असेल तर 3 ते 4 तासाचे ऊन भेटले तरी चालेल। हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण जर तुळशीला जास्त खत दिले तर रोपे जळू शकतात, म्हणून डिसेंबर व जानेवारी महिन्यात खत घालणे टाळावे आणि जर खत घालण्याची गरज पडत असेल तर मोहरीचे खत द्यावे। इथे बघा, ही तुळस मी टबामध्ये लावलेली आहे आणि तुळस लावून 1.5 वर्ष झालेले आहे, तरी सुद्धा छान वाढ झालेली आहे। तुळशीच्या रोपाची भरगच्च वाढ होण्यासाठी तुळशीवर येणाऱ्या मंजिऱ्या वेळोवेळी कट करणे आवश्यक असते। या मंजिऱ्या आपण कट केल्या नाही तर काही महिन्यांनी तुळस सुकून जाऊ शकते। तुळशीच्या पानांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी सुकलेली पाने सुद्धा काढून टाकावी आणि सतत कटिंग करत राहावे, यामुळे रोपे दाट होतात। थंडीच्या दिवसामध्ये तुळशीच्या रोपाला थंड हवेपासून वाचवण्यासाठी तुळस फडक्याने झाकून ठेवावी। तुळशीच्या मंजिऱ्या ह्या फेकून देऊ नका, कारण त्याच्यामध्ये बी असते आणि त्या बियांपासून परत रोपे तयार करावी तुळशीची। तुळशीच्या रोपाची अधिक काळजी घेण्यासाठी दर 15 दिवसांनी पाण्यात हळद मिसळून पाणी तुळशीला द्यावे, यामुळे किडे किंवा मुंग्या यापासून तुळशीचा बचाव होतो। आणि जर तुम्ही तुळस लावली नसेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या अंगणात किंवा कुंडीमध्ये तुळस लावा। आणि आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू। बाय।